त्यानंतर त्यांचा संघर्षाचा प्रवास एवढा झाला, अशी सुरुवात झाली की त्यांनी मनामध्ये असं निश्चय केला की आपण काहीतरी याचा बदला कसा घ्यायचा. तर मित्रहो, त्यांनी याचा बदला असा घेतला, कोलंबिया विश्वविद्यापीठ आहे अमेरिकेमध्ये, त्या ठिकाणी सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी त्यांनी मिळवलीच खरी, परंतु त्या गेटवर गेल्याच्या नंतर तिथे बोर्ड लावलेला आहे, दशकातील नव्हे तर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांचा गौरव अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये झालेला आहे. एवढंच नाही, त्यांच्यावर बोलायचं म्हटलं तर हे आता 2 मिनिटं आणि 5 मिनिटं काहीच नाही, कितीकच दिवस जर बोललं त्यांच्यावरती तर ते कमीच राहणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं, तर ते दिलेलं आहे जगण्याचा मूळ पाया, जगण्याचं मूळ कारण. आणि आपण जो आता स्वातंत्र्यात असं जगतोय, स्वतंत्रपणे जगतोय, त्याचं म्हणजे मूळ कारण म्हणजे तो आहे आपला ग्रंथ. मूळ ग्रंथ आहे तो संविधान. कोणी बायबलकडे गेलं, कोणी कुराणाकडे गेलं, कोणी गीतेकडे गेलं, परंतु खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाला किंमत आली आहे ती संविधानामुळे. ते संविधान देण्याचं काम आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. मित्रहो, आपण अनेक लढाया, अनेक युद्ध असे बघितले असतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं काही तलवार हातात घेतली नाही किंवा बंदूक हातात घेतली नाही. कोणाला मारायचं असेल, कोणाला काय करायचं असेल, कोणी काही करू द्या, परंतु त्यांनी त्यांच्या डोक्याचा वापर केला नेहमी. ते असे कधी नाही म्हटले की मी आता याला हेच करतो तेच करतो. आपण कधी त्यांचा फोटो बघितला का, त्यांच्या हातात काठी कोणाला मारताना? असं कधीच झालं नाही, कारण त्यांनी फक्त त्यांच्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर केला. आणि कधीच सुद्धा आताच्या जीवनात बघितलं, कोणाला काही झालं तर लगेच वर बाय बघतो त्याच्याकडे, तसं असं कधीच होत नाही. फक्त आपल्याला त्यांच्याकडून काय शिकायला घ्यायचंय की त्यांनी एवढे पॉवरफुल व्यक्तिमत्व असताना देखील कधीच भांडण तणणं विषय केला नाही. त्यांनी आपल्या लेखणीतूनच आपल्याला जे काय द्यायचं ते दिलेलं आहे. आणि सगळ्यांसमोर एक आदर्श म्हणजे आतापर्यंत जगामध्ये या व्यक्तिमत्वासारखं आतापर्यंत तरी झालेलं नाही सर. माझ्या असे व्यक्तिमत्व यांची आज आपण 134वी जयंती साजरी करत आहोत. या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सरांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.